हेलो हरि जय जय राम कृष्ण जय जय राम
याती कुला माझे गेले हरभोरे याती कुला माझे गेले हरभोरे कुला माझे गेले भोग भोगने माते मनुष्य भक्ति प्रेम गोड़ नहीं गिवाए भक्ति प्रेम गोड़ नहीं गिवाए निधि हो सिखवाल मदरोलेना निधि हो सिखवाल मदरोलेना
चला गाडी चला. या टिकुळ माझे गेले हरवून. या टिकुळ माझे गेले हरवून. या टिकुळ माझे गेले हरवून. या टिकुळ माझे गेले
करुणतनुसेवाला कंधर्व कुंजनेत्रं सदा जपदहासं विठ्ठलं वन्दयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरदयाळा तमसानुग्रहादनो पावनधामचराचरे ध्यानमलं गाविशुद्धं नितपादस्फुरितं सर्वनिष्ठितं संवितं पुण्यस्नानं परानिष्ठितं समाधिस्थमूर्तिं नमामि गङ्गागिरियोगिनं। शुचिः शीलः समरक्षसपताविजितं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16-27 वर्ष आज सांगत आहे काल्याच्या कीर्तनाने। ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, बुट्टे वाळगाव गायक वादक मंडळ, परिसरातील पंचक्रोशीतील भक्तगण, समस्त ग्रामस्थ सर्वांना धन्यवाद। या अतिकुळ माझे गेले हरपणे श्रीरंगा वाचने हणुनेने दिवशी कमाल मधु वेळ वेळा नितया गोळारत अखंड हरिनाम सप्ताह 7 दिवस कीर्तन महोत्सव संपन्न झाले आहेत आणि श्रीमद भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन महोत्सव आज सांगताय वर्ष किती आहे? 27 वर्ष आहे असणारी ही कीर्तन सेवा काल्याचा प्रसंग या ठिकाणी आपण काय सोसायटीमध्ये कसे उद्घाटन केले? बुट्टे वाळगाव येथे ग्रामस्थांनी विठ्ठल मंदिराचं सुद्धा भूमिपूजन केलेलं आहे। नवीन विठ्ठल मंदिर याचं भूमिपूजन झालंय आणि त्याबरोबर शेतकऱ्यांच्या सोयीकरता शासनाच्या सर्व योजना एका छताखाली राबवण्याकरता सोसायटीच्या वतीनं CSC सेंटर उभारलं आहे। याच्यातून आपल्याला ऑनलाईन अशा प्रकारे सगळ्या सुविधा शेतकऱ्यांना ऑनलाईन मिळतील आणि मोफत सुविधा आहे। कोणा सातबारा जर पाहिजे असेल तर तो ऑनलाईन आपल्याला सातबारातून घेता जाईल। कोणतेही शेतीचं शेतकऱ्याचं काही काम असेल तर ऑनलाईन सुविधा आपल्याला ती मोफत मिळणार आहे या सोसायटीच्या माध्यमातून। या नुसता सातबारा घ्यायचा ठरला तर मग तिथं त्याच्या मागं पडावं लागतं, तो त्या ठिकाणी इकडं जरी असतो। वास्तविक त्यांची ड्युटी असते ती, सरकारचा ते पगार घेतात, त्यांची जबाबदारी असते जागेवर थांबणे। व नियम तर असा आहे की तलाठी असेल ग्रामसेवक असेल यांनी दररोज ड्युटी केली पाहिजे, ते गावात थांबले पाहिजे। जबाबदारी ड्युटीला पगार घेतो, पगार घेऊन काम करीत नाही असे म्हणजे ठेवू नये ड्युटीवर। लोकांनी तक्रार केली नोकरी पण जाऊ शकते आणि गेली पण पाहिजे जर कोणी असं काम करीत नसेल, शासकीय पगार घेऊन काम करीत नसेल तर अशा लोकांना नोकरीवर ठेवण्यात काय अर्थ आहे? बिचारे बाकी कितीतरी चांगले मुलं त्या ठिकाणी बेरोजगार आहेत की जे शिकलेले आहेत, कर्तृत्व आहेत, त्यांना नोकरी मिळत नाही। हे अकर्तृत्ववान लोक त्या नोकरीवर ठेवायला नाही पाहिजे। लोकांनी तक्रारी केल्या पाहिजे अशा लोकांच्या की जे काम करीत नाही त्यांना आमच्याकडे ठेवू नये, कारण जबाबदारी असते, प्रत्येकाने जबाबदारी पार पाडली पाहिजे। आणि फुकट नाही, तुम्ही पगार घेऊन जबाबदारी पार पाडता, ते काही सेवा मिळून नाहीये, पण सोसायटीच्या माध्यमातून आपल्याला ही सेवा मिळणार आहे। संगणक या ठिकाणी त्याचं सुद्धा उद्घाटन झालेलं आहे।
विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं देखील भूमिपूजन झालेले आहे. काल्याचा प्रसंग आहे. अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथात ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा आणि आज आहे सांगता. गवळनायक मनोबरा यांची त्या गोपीच्या अवस्थेचं वर्णन माऊली करतात. कोण आहे त्या गोपी? गोपी इंद्रिय ही भक्ती रसम विभतीस गोपी. प्रत्येक इंद्रियात जेवढे काही इंद्रिय आहेत या इंद्रियाद्वारे भक्तिरसाचं पान करणारी व्यक्ती म्हणजे गोपी. डोळ्याने काय करायचंय? डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. कानाने तुम्ही ऐका रे का माझ्या विठोबाचे गुण. डोळे भरून या पाहिन तुझे मुख हेची मत सुख नाही देवा. डोळे भरून त्या परमात्म्याला पाहायचंय, कान भरून त्या परमात्म्याला ऐकायचंय. आणि वाहिरंगी टाळी नाचे नवदास हे देई हातास पाया सुखा. वाहिरंगी टाळी, हाताने टाळी वाजवतात, पायाने नृत्य करावं जाई नाचे वेळी आपल्या छंदे. नाही टाळी वाजून काय होईल? नाही टाळी वाजवत भगवंताला वाटायला हाताची गरज नाही. पुढच्या जन्मामध्ये हात काढून घेईन, 2 पाय जोडून देईल, 4 पाय जोडणार. किंवा कीर्तनात जर टाळी नाही वाजवली पुढच्या जन्मात दुसरीच टाळी वाजवायला. दुसरी टाळी माहिती आहे का? पहिली टाळी आहे भगवंताच्या भजनात वाजवतो ती टाळी. दुसरी टाळी आहे ब्राह्मण बाबा लग्नात वाजवतो ती टाळी. तिसरी टाळी मित्र मित्राला भेटला ते टाळी. आणि पुढची टाळीला अर्धी टाळी म्हणतात. काळ्याचे 3.5 प्रकार आहेत. पुढची टाळी आहे भागीतून कैसा पैसा निघालो पैसा. रोडला असतात ना म्हणून कुठं बाजारातही भेटतात. जर पहिली टाळी हुकली तर शेवटची टाळी पुढच्या जन्माला नाही. म्हणून वाहिरंगी टाळी नाचे नवदास हे देई हातास पायास सुख. म्हणून त्या गोपी सतत भगवंताचं चिंतन करतात. राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण कृष्ण राधे राधे. कीर्तन हे नाम घोषण निर्लज्ज करीते हरिचेतास निर्लज्ज होऊन भगवंताचं भजन. हे काही ना भजन करायची लाज वाटते, टाळी वाजवायची लाज वाटते. सगळे भजन गात होते, एक माता काही भजन काही ना. शेजारीचे सगळे म्हणतो तू म्हणत नाही. भजन चालत होतं काली आम्हाला धनकौसलिकन नंदीवकिनं नंदवदन. काली आम्हाला धनकौसलिकन नंदीवकिनं नंदवदन. ते देवकीनंदन शब्द थांबून घे. तू का म्हणत नाही? तेवढे मी कसं काय म्हणतो देवकीनंदन त्यांचं नाव आहे. आहे म्हणून काय वेगळं देवाचं म्हणून घे. शेजारीने आग्रह केला, तिने सुरू केलं काली आम्हाला धनकौसलिकन गणपती बाप्पा. भगवान
भगवंताच्या भजनात लाज वाटू नये. निर्लज्ज होऊन भजन, त्या गोपी सुद्धा निर्लज्ज होऊन भजन करतात. मीराबाईला सुद्धा काही लाज वाटली नाही. पगंगारो बांध मीराची लोग कहे मेरा हो गई बावरी, बाबा कहे नासी पायाला घुंगर बांधून मीराबाई नाचते. हरी भगवंताच्या भजनात नाचतात. लोक प्रत्येक ठिकाणी नाचतात. एका ठिकाणी लग्न होतं, पोरं लागलं नाचायला, नवरले वय लागलं नाचायला, 3 वाजले ते जायला नसतं. त्या मुलीवाले दुसरा मुलगा उभा करायला दिलं. नाचायची सीमा पाहिजे ना. इकडे तिकडे तुला नाचण्यापेक्षा भगवंताच्या भजनात नाचावं. हरी गुणगावत नाचून आपण मंदिर बैठ बैठ गीता भागवत नाचून ज्ञान ज्ञान की गटे बांध कर हरि हरि गुणगावत नाचून मैं हरि गुणगावत नाचून. विशुद्ध प्रेम आहे. सतत त्या परमात्म्याच्या चिंतनात असणार त्या गोपी जेव्हा त्या परमात्म्याचं दर्शन झालं, परमात्म्याशी एकरूप झाल्याच्या नंतर ती गोपी म्हणून आली, मला आता जाती कुळाचा विसर पडला, भगवान परमात्मा सोडून मी मात्र काही जाणीत नाही. प्रथम चरणामध्ये
या अतिकुळ माझी गेली हरपुनी श्रीरंगा वासनी हनुने मला जाती कुळाचा विसर पडला आणि त्या परमात्मा संग मात्र काही नाही. जसं लहान मुलं असतं चुकले या माये बाळ हळू रूप आहे तैसे झाले माझे जीवा केव्हा भेटती केशवा. लहान मूल आईचं बोट धरून बाजारात गेलं. बोट निसटलं लागलं रडायला. आई कुठे शेजारीने पहिलं कळेवर वस्तू घेतलं. रडू नको बाळ काय पाहिजे तुला म्हणले मला आई पाहिजे. आणि आई भेटेल तुला तू खायला देऊ काय शिवमुरमुरे खातो का शिवमुरमुरे नको आई पाहिजे. चॉकलेट खातो का चॉकलेट नको आई पाहिजे. बिस्किट खातो का बिस्किट नको आई पाहिजे. पाव खातो का पाव नको आई पाहिजे. पोंगा खातो का पोंगा नको आई पाहिजे. बुड्डीची पाल खातो का काहीच खायला नको आई आईच त्या फळाला आई सोडून काही सुचत नाही. चुकलिया माई बाळ हुरू रूप आहे त्याप्रमाणे तैसे झाले माझे जीवा केव्हा वेदसी के जेव्हा. काही येता देखील माझा माय बाप घडका मोठे दिवस देखी धरून या माप. हे भगवत प्रेम आहे. भगवंताच्या दर्शनाकरता जातो. भगवत दर्शनानंतर भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप झाली. याती कुळ माझी गेली हरपुनी कारण जाती कुळ देहाचा धर्म आत्म्याचा धर्म आहे. भगवंताच्या जवळ जाती कुळाचा धर्म नाही. जाती कुळाचा भेद नाही. स्त्री पुरुष हाही भेद नाही. हा भेद मिटवण्याकरता तर भगवंताने चिरहरण लिहिला केलं. गोपिकांचे वस्त्र हरण भगवंताने काय केलं. एका शिकलेल्या माणसाने मला एक प्रश्न विचारला. कॉलेजचे प्राध्यापक होते. म्हणजे मला असा कसा तुमचा भगवान परस्त्रियांची वस्त्र घेऊन पळतो तो भगवान कसा असू शकतो. मी त्या प्राध्यापकाने विचारलं म्हणलं कृष्णाने परस्त्रियांची वस्त्र पळवली असं तुम्हाला कोणी सांगितलं. हे तुमचे बाबा लोकच सांगतात. तुम्ही एवढे शिकलेल्या माणसं कोणाला सांगण्यावर विश्वास ठेवतात का. कोणी सांगितलं ते खरं असतं असं तुमचं भावना आहे का ते म्हणले नाही. मी एखाद्या ग्रंथाचा आधार सांगू शकतो कोणत्या ग्रंथाचा तुम्ही भागवता सांगितलं मी त्यांना तुम्ही भागवत किती वेळा वाचलाय. मी एकदाही नाही भागवताचं उदाहरण सांगून भागवत एकदाही वाचलं ते कोण सांगितलं ते बाबा लोक सांगतात. तुम्ही काय सांगतात. एक म्हणजे तुमचे बाबा लोक तुका म्हणे तुका म्हणे सांगते बाबा तू काय म्हणे सांग तुका म्हणे आम्हाला माहिती आम्ही वाचले का त्याला म्हणते भागवतामध्ये कुठं आलंय भागवत वाचलं नाही म्हणतात. भागवताच्या दशम स्कंदामध्ये कृष्णाच्या बाललीलेमध्ये हे वर्णन येतात. जेव्हा ही चिरहरण लीला भगवंताने केली तेव्हा कृष्णाचं वय किती होतं 7 वर्षाचं. 7 वर्षाच्या मुलाने एखादा वस्त्र लपवलं तर तो गुन्हा आहे का. 7 वर्षाच्या मुलं कळतं का गुन्हा करण्याची बुद्धी असते. लहान मुलातून जर अपराध घडला तर आजही कोर्टातला शिक्षा देते. कोर्ट काय करतं बाल सुधार केंद्रात पाठवतं. शिक्षा नाही तर लहान मुलाला काही अपराध करण्याची बुद्धीच नाही त्याची. 7 वर्षाच्या मुलाची अपराध करण्याची बुद्धी नाही आहे. 7 वर्षाच्या मुलांनी जर वस्त्र पळवली असतील तर कृष्णाने परस्त्रियांची वस्त्र पळवलं म्हणजे कृष्णाने खूप मोठा गुन्हा केला असं नाही. कोणी म्हणेल 7 वर्षात जरी असले तर ते भगवान आहेत. मग भगवान हे तुम्हाला मान्य असेल अलौकिक चरित्र त्याचं मान्य असेल तर सामान्य बुद्धीने भगवंताकडे पाहू नये. तरी पण कृष्णाने वस्त्र का पळवलं त्यांना सांगितलं. एकतर त्या गोपी परस्त्रिया नव्हत्या. कात्यायनी महामाये महायोगिन्यदेश्वरी
नंद गोपसुतं देवी पतिं मे कुरुते नमः। श्रीमद भागवत वर्णन आहे, कार्तिक महिना होता, हेमंत ऋतू, आणि त्या गोपिका व्रत करीत होत्या. कशाचं व्रत करतायत? नंद गोपसुतं देवी पतिं मे कुरुते नमः. कृष्ण परमात्मा मला पतिरूपाने प्राप्त व्हावा म्हणून व्रत करीत होता. मग कृष्णाला पतिरूपाने प्राप्त करण्याकरता व्रत करणाऱ्या गोपी परस्त्री आहेत का? त्या तर कृष्णाच्या प्राप्तीची इच्छा करीत होत्या. म्हणजे कृष्णाने परस्त्रियांची वस्त्र पळवली, अशा प्रकारचा प्रश्नच मुळात चुकीचा. ठीक आहे, नसतील परस्त्रिया, तरी पण कृष्णाने वस्त्र का पळवले हा प्रश्न शिल्लकच राहतो. त्याचे काही कारण आहे. नामदेव महाराज सुंदर कारण सांगतात. नग्न होऊन स्नान जे करते त्यांची व्रती होती निरर्थक. नामदेव महाराज सांगतात, व्रत करीत असताना जर नग्न अवस्थेत स्नान केलं तर त्या व्यक्तीचं व्रत निरर्थक होतं. नग्न स्नानाचं विधान शास्त्रात नाही आहे. शास्त्र सांगतं कमीत कमी एक वस्त्र तरी अंगावर पाहिजे स्नान करताना. आणि जर व्रतस्थ अवस्थेत नग्न अवस्थेत स्नान केलं तर त्यांचं व्रत निरर्थक होतं आणि त्या गोपी नग्न अवस्थेत स्नान करत होते. हा दोष त्या गोपींकडून पुन्हा घडू नये म्हणून भगवान कृष्णाने चिरहरण दिला केले, वस्त्र पळवले. आणखी एक कारण आहे, जेव्हा भगवंत सिंह गोपींनो इकडे या आणि तुमचे वस्त्र घेऊन जा, गोपी म्हणले आम्ही ते येऊ शकत नाही. का? आमच्या अंगावर वस्त्र नाही आहेत. मग तुम्ही आत कसे गेले? आम्ही आत गेलो तेव्हा अंधार होता, आता उजेड पडलाय, लोक पाहतील आम्हाला हसतील. भगवंत सहित हाच तुमचा दोष आहे. आत्मा स्त्रीलिंगी नाही, पुल्लिंगी नाही, नपुसकलिंगी नाही. प्रत्येक जीव मात्राचा आत्मा एक आहे आणि आत्मा आणि परमात्मा एक आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी स्त्री पुरुष हा भेद नाही आहे. आणि म्हणून आत्मस्वरूपाच्या ज्ञानाकरता हा भेद नष्ट करण्याकरता चिरहरणलेला केलेला. कबीर महाराजांनी या लीलेचं फार सुंदर वर्णन केलं. पानी बिचकनी दंडवानी बात बोले हिंदुस्तानी, अब तुम करो जी मेहरबानी देव मेरी गोगणी. त्या गोपींचे कपडे घेऊन कृष्ण कदंबाच्या झाडावर जाऊन बसलेला आहे. त्या गोपी विनंती करतायत, मेरे नंदाजी की मेरे नंदाजी के जाल के ऊपर गवालन कहे कन्हैया चो कृष्णाकडे दोन्ही चोरतो कधी दही चोरतो. आज आमच्या कपड्यात नाही देऊन टाक. एक मुली माझी ननंद फार खट्याळ आहे. मेरी ननंद है बिजली 56 नदी की चुगली. माझी ननंद अशी विजेसारखी चमचम 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 करते.
तुला चुकल्या तरी सवय इकडचं तिकडं माझी ननंद चुगल खोर आहे. ननंद शब्दाचा आता न आनंद, जी भाऊजाईला कधी आनंद मिळू देत नाही ती ननंद, जी घरातून गेल्याशिवाय भाऊजाईला सुखच नाही. ननंद म्हणजे सासूबाईचा CID. आईच्या कानात जाऊन सांगते, वहिनीने चोरून लाडू खाल्ले बरं का. मेरी ननंद बिजली 56 अगदी चुगली, माझी ननंद चुगल्या करते. कन्हैया छोडी मेरी चोरी, आणि माझी सासू तर जहाल आहे जहाल. पूर्वीच्या सासवा जहाल होत्या, आजच्या सासवांचे काय हाल आहेत त्यांचे त्यांना माहीत बिचारायला. पूर्वीच्या सासवा जहाल. मेरी सास है जंजाल, उसके सिर पे लंबे बाल, मुझे मारे गालो गाल, देव मेरे माझी सासू जहाल आहे, त्याच्याशी लांब लांब केस आहे, मला गालातच मारते. ही सासू आहे जी सुनेला आणती आसू, तिला म्हणावं सासू. एकदा सासू आणि सोना दोघी चालल्या शेतात, सुनबाई पळून सासूबाई मागा. कोणतरी विचारलं आज सून पळून सासू नको, म्हणजे हो तुला का सासूची किंमत आहे काय चालली, कोण घेऊन पुढं. दुसऱ्या दिवशी सुनबाई मागे राहिली. आज तर सासू पळून सून मागे. हा ते टाळ्या मोडल्या ना काही चालत. तिने काय करावं मला. तिसऱ्या दिवशी सोबतच चाललेली सुनबाई. आज तर सासू सुन सोबत चालल्या. ओ माझी सवत आहे ना, सोबत मी चाललं काय. हिला म्हणतात सासू. मेरी सास है जंजाल, उसके सिर पे लंबे बाल, मुझे मारे गालो गाल, देव मेरे बड़ी. विनंती करून तो कपडे देना. एक धमकी द्यायला हे मला ओळखलं का तू कोण आहेस. मेरा मर्द है मर्दाना, उसका सिपाहियों का बाना. माझे पती सैनिक आहेत, मी जर माझ्या पतीला सांगितले का गोळी तोडून देतो आमचे, गोली मारेगा दिवाना, देव मेरे. तरी देईना. एकीने वशिला लावला. काही लोकांना वशिला लावायचं असते, बाकी जाऊ दे आपलं बघा ते तुमचं काय असेल चहा पाणी करून टाकलं. एकीने लावला वशिला. कहती ब्राह्मणी मैं जात की बमनी, मेरा सोला है. अरे कृष्णा या बाकीच्यांबरोबर माझं बसले, माझं सोने कळवलं. मी ब्राह्मणी मग बाकीच्यांचं द्यायचं रे द्या नको देऊ, पण माझं सोळं देऊन टाक. त्या ब्राह्मणीने लावला वशिला. ब्राह्मण कुठेही वशिला होता, देवाजवळ वशिला होता. 4 मुलं खेळत होते. एक कुत्री गेलेली होती. त्या कुत्रीचे लहान लहान पिलं, ते मुलं लागले दगड मारायला. एका पिलाच्या डोक्यात दगड लागला, पिलून गेलं ना कुत्रीचं. ते खेळणाऱ्या परत ब्राह्मण बोललो ते सांगितलं बापाला. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण पाटीलबाच्या घरी, हो पाटील तुम्हाला काही कळलं का. काय काल तुमच्या मुलाच्या हातून कुत्र्याची हत्या घडली, मग काय करावं. शांती करावं लागेल म्हणजे तुम्हाला. मग काय करावं लागेल. काही नाही, सोन्याचा कुत्रा करून ब्राह्मणाला दान द्यावं लागेल. ठीक आहे करा म्हणे. शांती केली. 2-4 दिवस गेले, पुन्हा मला खेळायला लागले, पुन्हा दगड मारायला लागले. पुढच्या वेळेला ब्राह्मणाच्या पोराच्या हातून गेलं ना. हे जेव्हा पाटील बोला कळलं, पाटील बोला ब्राह्मण को आता तुम्ही कशी शांती करणार, तुम्ही कोणाला दान देणार. पुत्रा कोणत्या रंगाचा होता, काळ्या रंगाचा होता. कसा पडला, उलटून पडला. म्हणजे त्याचा असा आहे, काला उत्तम पडला चित्तम, ब्राह्मणाच्या पोराने मारलं तर फारच उत्तम. मोक्ष मिळाला म्हणतात. इथे ब्राह्मणी सुद्धा वशिला लागली. मैं जात की बबनी, मेरा सोला है गगनी, नीचे उतारो शारंग पाणी, देव मेरे
चिर हरणलेला आहे. अशा अनेक लीला आहेत. या सगळं प्रेम आहे. प्रेमामुळे भगवान परमात्मा लीला करतात. त्या गोपी त्या परमात्म्याशी इतक्या एकरूप झाल्या आहेत की संसाराचा त्यांना विसर पडला. कोणतरी एका गोपीला भेटला, गो गोपी काय कष्टाच्या झाली लागली, संसाराकडे लक्ष दे. तिने सांगितलं, मला किती सांगा किती शिकवा, पण त्या परमात्म्यामध्ये निरत झाल्यामुळे मी त्या परमात्म्याला सोडणार नाही. द्वितीय चरणामध्ये किती शिकवा
जास्त लांबवायचं नाही. 7 दिवस किरमायला दूर करतो. भागवतातही झालेली आहे. भागवतामध्ये कृष्णचरित्र विस्तृत आहे. किती हो शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवडा रतलिये. मी त्या परमात्मा रत झाले. हरिरताच्या फुला मारी लाज वरी नरिगती. निर्लज्ज होऊन भक्ती आहे. जगाचा विचार नाही मला. जगामध्ये सगळे लोक चांगले नाही आहेत, सगळे वाईटही नाही आहेत. पण कोणी चांगलं असेल किंवा वाईट असेल त्याचे असे आपल्याला काय करायचं. भक्ताच्या दृष्टीने फक्त भगवान परमात्मा या विश्वाच्या निर्मितीला कारण असणारा तो भगवान परमात्मा या विश्वाच्या अभिन्न निमित्तोपादान कारण फार भगवान आहे. निमित्त काळी तोच आहे, उपदान काळी तोच आहे. तेच तत्व परमात्माच्या रूपाने गोकुळात आहे, कृष्ण रूपाने असं असणारे तत्व आहेत आणि ते गोपिकांचे लीला करतात. त्या गोपीच्या परमात्म्याशी एकरूप झाला भक्ती अशी असावी. भगवान दत्तात्रयांच्या 24 गुरूंमध्ये एका लावाराचा वर्णन. तो लावार धनुष्यबाण बनवण्यामध्ये इतका एकाग्र झालेला होता. समोरून वाजवत गाजवत मिरवणुकीत माणूस नाही. काय तुम्ही मिरवणुकीत तुम्ही पाहिली का नाही. वाजवत गाजवत की तुम्ही ऐकलं नाही का नाही. त्या धनुष्यबाण म्हणून इतका एकाग्र झाला होता की त्या मिरवणुकीत लक्षच नाही केलं. तसं परमात्माच्या भक्तीमध्ये माझं इतके एकाग्र व्हावं की संसाराचं लक्षच जाऊ नये. आपलं तसं नसतं. मला पंढरपूरला वारी झालं तिथून फोन करतो, तिकडे झालाच पाऊस. आता निघलाय ना वारीला पाऊस होईल काय निघलं नाही. भक्ती करण्याकरता निघलाय. त्या गोपी संसारात होत्या शरीराने मन परमात्मा. बोलताना भगवान, चालताना भगवान, बोलती चालती चालती एकती एकती सर्वत्र सेपती त्यांचे सासूने मायाने साधू सासरा देखती त्या व्रताला हरीच्या व्रती. बोलताना भगवान, चालताना भगवान, पाहताना भगवान, ऐकताना भगवान, सासूत भगवान, सासऱ्यात भगवान, दिरात भगवान, पतीत भगवान, माहेरी भगवान, सासरी भगवान. त्याला सर्वत्र भगवत दर्शन मिळून मी तया गोळा रतली. त्या गोपीने सांगितलं, आता माझ्या समोर अष्टभोग जरी उपस्थित केले तरी मला इच्छा राहिली नाही.
चाळ राहिली नाही, कारण भक्ती प्रेमाची गोडी लागली तृतीय चरणात. अष्टभोग भोगणे माते नाही, चाळ भक्ती प्रेम बोलणे गेली. अष्टभोगाची इच्छा झाली, भोग तुच्छ झाले. कारण भोगी रोग भयम, भोगात रोगाचा भोगी रोगा जोडून या दिली आणि का अनुचिती हो का आता सकाळपासून. मग भक्ती प्रेमाची गोडी झाली. किती गोडी झाली? जीवाच्या आणि प्राणाच्या पलीकडे तो आवडला. जीवीची या जीवा जीवसिया जीवा प्रेम भावाच्या जीवाच्या आणि प्राणाच्या पलीकडे असणारा तो भगवान परमात्मा. तुझी आण वाहिंदा देव राजा बहु आवडसी जीवा म्हणून त्या गोपीसाठी तो परमात्मा आता माझ्या जीवाचा जिव्हाळा झालाय. कोणी काही केलं तरी त्या परमात्म्यापासून मला वेगळं करू शकत नाही. शेवटच्या चरणावर बाप रखमा देवर जीविता काही केल्या वेगळा मोही माये. हे प्रेम आहेत. अशाच प्रेमाच्या असणाऱ्या गोकुळातील सर्व दिले त्यामध्ये चौर्य दिलेचं भगवान परमात्मा वर्णन करतात.
व्रजे वसंतं नवनीतचोरं व्रजे वसंतं नवनीतचोरं व्रजे वसंतं नवनीतचोरं व्रजे वसंतं भगवान चौर्य लीला करू लागले, गारण येऊ लागले. यशोदा म्हणू लागले, कृष्णा तो आता गावात शोधावत नसला, रानात गेल्या पाहिजे. चला गोपाळ. भगवान गाई चालू लागले. गाई चालता चालता खेळ खेळू लागले. भाऊ केली वनवान पाय पिढी गामनी भारपती होतो काय खेळायला अवघ्या सोडलेल्या मोठा आजीचा दैकाला गोमटा ग्यारे ग्यारे देखात आम्हाला पंढरनाथ होता घेऊन या तरी पिंजवाडी तर सुधारी बंदच किती का प्रसाद भगवान मध्यभागी बसले होते. गोपाळ बसले. भगवान काना करतात. यमुनेच्या तेराला करूया ज्ञानेश्वर माऊली. हरिनाम सप्ताह सिद्धनाथ वाडगाव 28 तारखेला काला आहे. सुरुवात 21 ते 28 अखंड हरिनाम सप्ताह शिवरात्रीच्या निमित्ताने 28 तारखेला काला आहे. सकाळी 11 वाजता सिद्धनाथ वाडगाव. अवघ्या सोडलेल्या मोठा आजीचा दैकाला गोमटा ग्यारे ग्यारे देवात आम्हाला पुन्हा घेऊन येत तरी पिंजवाडी तशी तरी बांधणार की तिला प्रसाद वेद प्रद वेणून जडवली सोंग व्यत्यचे लक्ष वामे पानव नसन कौलत फलांगुलीशो तिष्ठन मध्ये स्वपरिसवृदो हासे मन विस्वयी. मध्यभागी बसून गोपाळांना हसवीत आहेत. डावा हात वर केलेला आहे. मध्यभागी घास आहेत. बोटावर लोणचं आहेत आणि वरून पाण्याला जिवेला पाणी सुटतंय. आजी हो सम्रावती कला पहावया येते देव विसरती देवा. अशा प्रकारे भगवान परमात्मा यमुनेच्या तीराला कला करतात. करूया कला पर्यंत कंठे हरिला कृष्ण